आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. 114 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या नगर अर्बन बँकेला भ्रष्टाचाराच्या गर्तेत ढकलणाऱ्या आणि हजारो ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या व्हाईट कॉलर गुन्हेगारांना महाराष्ट्र सरकारनं मोठा दणका दिलाय. गृह विभागानं 18 मार्च 2026 रोजी एक विशेष अधिसूचना जारी करून या घोटाळ्याला कारणीभूत असणारे माजी चेअरमन, संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि काही बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त केल्यात. या जप्त केलेल्या मालमत्तांची एकत्रित किंमत 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं गेलंय. जप्त केलेल्या मालमत्तांची यादी शासनानं अधिसूचनेमध्ये प्रसिद्ध केली आहे. हे आरोपी घाईघाईनं या मालमत्तांची विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यातील कोणतीही मालमत्ता खरेदी करू नये, अन्यथा तुमचीही फसवणूक होऊ शकते, असं आवाहन बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, ॲडव्होकेट अच्युत पिंपळे आणि DM कुलकर्णी यांनी केलंय. आज या ठिकाणी नगर अर्बन बँकेच्या बाबतीमध्ये जो तिथल्या संचालक मंडळ, कर्मचारी, काही कर्जदार यांनी संगनमताने जो घोटाळा करून ती बँक बुडवली, त्या बाबतीमध्ये बँक बचाव समितीने 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा नंबर आहे 121/2022 कोतवाली पोलीस स्टेशन. त्यानंतर 2023 मध्ये त्या गुन्ह्याला MPID कलम वाढवण्यात आले आणि त्यापासून आमचा पाठपुरावा चालू होता की जे जबाबदार आहेत, ज्या लुटारू लोकांनी बँक लुटली, ठेवीदारांचे पैसे लुटले, त्यांना MPID कायद्याअंतर्गत त्यांच्या मालमत्ता जप्त व्हावेत म्हणून. परंतु या पाठपुरावा करता करता 3 वर्ष निघून गेले. परंतु आज अखेरीला आम्हाला काही प्रमाणात, पूर्ण अजून यश मिळालेलं नाही आम्हाला त्यामध्ये, परंतु काही प्रमाणात यश मिळालंय. काही 105 पैकी काही आरोपींच्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्यात, आणखी काही आरोपींच्या प्रॉपर्ट्या जप्त होणं बाकी आहे. परंतु हे एक माइलस्टोन म्हणा किंवा आपण ज्याला लँडमार्क डिसिजन म्हणतो किंवा लँडमार्क ऑर्डर, अशी ऑर्डर आहे. जे काही सहकार क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतायत लोक, त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शन म्हणून हा एक डिसिजन आहे. नाहीतर आजपर्यंत कसं होतं, बँका बुडतात, संस्था बुडतात, ठेवीदार मारला जातो, सभासदांचे जातात, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातात, परंतु जे संचालक आहेत दोषी त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. आज ही ऑर्डर झाल्यामुळं काही ना काही त्यांचे एक तर चेहरे ओपन झाले की हे आरोपी आहेत, हे शासनाने दाखवून दिलंय, ते आरोपी आहेत, परंतु सजा लागल्यानंतर त्यांचे आपण म्हणतो सिद्ध होतं असं. परंतु आता ही ऑर्डर झाल्यामुळं त्यांचे चेहरे आता समोर आलेले आहेत आणि ह्या प्रॉपर्टी त्यांनी आता कुठं दुसरीकडे हस्तांतरित करायचा प्रयत्न करू नये, कुठल्या बँकेला मॉर्गेज ठेवू नये किंवा हस्तांतरित केली असेल, मॉर्गेज ठेवली असेल तर ते संबंधित लोक, संबंधित बँका जागरूक व्हावा, हा सुद्धा आमचा आजचा उद्देश होता. त्या हिशोबाने आज पत्रकार परिषद बोलवली होती. आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती राहील की आणखी कोणाची फसवणूक होऊ नये, कारण हे लोक फसवणूक करण्यामध्ये फार पटाईत आहेत. एका संचालकाने ऑलरेडी प्रयत्न केला पण होता की स्वतःची प्रॉपर्टी पत्नीला बक्षीसपत्र दाखवली होती, परंतु ती सुद्धा प्रॉपर्टी ती लबाडी लक्षात आली शासनाच्या आणि ती गोष्ट उघड झालेली याच्यामधून. तरी आपण या गोष्टीला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आता आमचं पुढचं टार्गेट आहे. आतापर्यंत आम्ही 85% जवळपास पैसे ठेवीदारांना मिळून दिलेत. आता राहिलेले 15% ठेवीदारांना मिळून द्यायचे व त्यानंतर ह्या प्रक्रियेतनं आणि कोर्टाच्या माध्यमातून मोठी वसुली करून ही बँक परत चालू होईल. कारण आज अशी परिस्थिती बँकेकडे की सर्व जर आपण प्लॅनिंग प्रमाणे झालं तर बँकेकडे जवळपास 400 ते 500 कोटी रुपये शिल्लक राहतील. मग त्या माध्यमातून, त्या निधीतनं नगर अर्बन बँक जे एक ऐतिहासिक नाव आहे, जे एक ज्याला मोठी परंपरा आहे, जिल्ह्याचं भूषण होतं, ते नाव परत उभं राहावं असा आमचा बँक बचाव समितीचा सर्व प्रयत्न राहणार आहे. सहकार क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सांगितल्याप्रमाणे वसुली होऊन गोरगरिबांना पैसे वाटण्याचा हा कदाचित महाराष्ट्रात पहिलाच प्रसंग असेल. यामध्ये सहकार कायद्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारची तरतूद करून वेगळा कायदा करावा लागणार आहे असे आमचे मत आहे. कारण की या ठिकाणी संचालक असणारे लोक जे आरोपी आहेत ते आणखीनही अहमदनगर शहरात व जिल्ह्यात दुसऱ्या सहकारी संस्थांवर संचालक आहेत आणि त्या ठिकाणी काही 1-2 आरोपी तर दुसऱ्या सहकारी संस्थेत, पतसंस्थेत चेअरमन आहेत.
त्यामुळे अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांवर सहकार खात्याने तात्काळ कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे. तो इकडं आरोपी आहे, दुसऱ्या सहकारी पतसंस्थेत चेअरमन संचालक म्हणून रुबाबाने फिरतो. ही अत्यंत गैर बाब आहे. सहकार आयुक्त, सहकार खाते व माननीय मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अर्बन बँकेच्या इतिहासामध्ये कधीही घडलं नाही इतके मातब्बर लोक या ठिकाणी झाले आणि शेवटचे म्हणून अतिशय कष्ट करणारे आणि जीव तोडून काम करणारे आदरणीय आम्ही सगळे भाऊ म्हणायचो स्वर्गीय सुवालालजी गुंदेचा यांनी त्या ठिकाणी जवळजवळ 45-47 वर्ष काम केलं व शेवटच्या क्षणी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जो यांचा भ्रष्टाचाराचा उलगडा केला त्या गोष्टीमुळे याला तोंड फुटलं आणि ही सगळीकडे बाब हे उघड झालेली आहे. आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये इतक्या त्रुटी आहेत. या मल्टीस्टेट कायद्याचा त्रुटीचा फायदा घेऊन एवढ्या मल्टीस्टेट पतसंस्था केल्या. हे सुरतची गावामध्ये ब्रँच अजून उघडलेली नाही. 165 लोक सभासद सुरतचे दाखवले. सन्माननीय माजी चेअरमन श्री दिलीपजी गांधी यांच्या कार्यकाळात जेव्हा हे झाले 165 लोकांना मी रजिस्टर ईडीने पत्र पाठवले. ते सगळ्यांचे पत्र परत आले आणि त्यांनी कळवले. अनेक लोकांनी फोन केले, आम्ही सभासद आहोत, आम्हाला माहितीच नाही, या बँकेचा आमचा कुठं संबंधच नाही. आणि ही सर्व कागदपत्र आम्ही पोलीस डिपार्टमेंटला दाखवली. म्हणजे अशा पद्धतीने बोगस सभासद करून सदरची मल्टीस्टेट बँक स्वतःच्या खासदार पदाचा दबाव आणून दुरुपयोग करून दिल्लीमधून मंजूर करून आणली. त्याच्या पोटनियम जे असतात, पोटनियमामध्ये सुद्धा फार मोठी तफावत आहे. बँकेत एक पोटनियम, दिल्लीच्या मल्टीस्टेटच्या ऑफिसमध्ये एक पोटनियम, कोर्टामध्ये वेगळीच बाजू मांडायची आणि ब्लफिंग करायचं. याच्यामुळे हा बँकेमध्ये सगळा घोटाळा झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची लायकी समजा कोटभर रुपयाची आहे, एखाद्या व्यापाऱ्याची कोटभर रुपयाची ज्याची लायकी आहे, त्याचं मागणी अर्ज बिर्ज आला तर त्याला सांगायचं प्लीज तू 4 कोटीचा अर्ज कर, तुला काय करायचं मी मंजूर करून देतो. 4 कोटी मंजूर केल्याबरोबर त्याला कडून नंतर आपलं गळ्यात हात घालून जेवायला घरी बोलवून 2 कोटी मागून घ्यायचे आणि त्या 2 कोटी कॅश कुठून की ते पैसे त्यांनी रेणुका माता मल्टीस्टेटमध्ये खातं उघडून तिकडं पाठवायचे आणि तिथूनच विड्रॉल करून स्वतः घ्यायचे. उधार देतो, उसने देतो. मी विचार करतो मला 1 कोटी पाहिजे होते, 2 तर माझ्या हातात आले. अशा पद्धतीने फार मोठा आर्थिक स्कॅम झालेला आहे. याच्याही तक्रारी आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे दिलेल्या आहेत. तर अशा घटना घडू नयेत आणि नागरिकांनी थोडं जागं व्हावं. अशा पद्धतीने जे फसवतात अशा ह्या गोष्टीपासून जागं होणं गरजेचं आहे. तरी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आत्तापर्यंत आपण जी साथ दिली त्याचाही आम्ही आपले आभार मानतो आणि ह्यापुढे आपण साथ देत जा. अनेक पतसंस्थांचे लफडे आहेत, पण सहकार खात्यामध्ये सुद्धा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, फार मोठा भ्रष्टाचार सहकार खात्यात आहे. हे मी जाणीवपूर्वक आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो. लवकर कारवाई जी करायची पाहिजे होतच नाही. कितीही पाठपुरावा करा, होत नाही. माहिती अधिकार मस अण्णा हजारेंनी आणला, लवकर माहिती अधिकाराची माहिती दिली जात नाही. म्हणजे याला शासनही काही प्रमाणात जबाबदार आहे असे माझे स्पष्ट मत आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.